लाडक्या बहिणींसाठी आजची सर्वात मोठी बातमी सध्या विधिमंडळातून आदिती तटकरे यांनी दिलेली आहे। राज्यातील जवळजवळ 1.5 कोटी लाडक्या बहिणींना याचा सरसकट फायदा होणार असून महिलांच्या खात्यावरती सरसकट 4,000 रुपयांचा महिना येण्यासाठी आणि त्यांचे डिसेंबर पासून ते मार्च पर्यंतचे हप्ते थकले आहेत ते हप्ते पुन्हा येण्यासाठी तसेच एप्रिल पासून तुमच्या खात्याचे पैसे येणं बंद होईल यासाठी आज आदित्य तटकरे आणि अजित पवार यांनी विधिमंडळामध्ये खूप मोठी घोषणा केली आहे। तेव्हा तुमचे पैसे का येत नाही, तुम्हाला 4,000 महिना कसा चालू करायचा, 21 रुपये तुमचा महिना आहेच परंतु वरचे अजून पैसे तुम्हाला कसे देता येईल हा सरकारने खूप मोठा प्लॅन केलाय। त्यामध्ये बहुतांश महिलांची नावं आपण पाहिले की 35 लाख आज आकडा सरकारने सांगितला विधानसभेमध्ये 35 लाख महिलांची सध्या यामध्ये खूप अफरातफर झाली आहे की त्यांच्या नावाची खूप अफरातफर झाली, त्यांना पैसे आलेले नाहीत। डिसेंबर पासून ते आतापर्यंत महिलांच्या खात्यावरती पैसे आलेले नाहीत। तेव्हा त्यांनी काय करायचं, नंतर तुमचा एप्रिल पासूनचा हप्ता चालू ठेवण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल या देखील महत्त्वाच्या बातमी सांगितल्यात। तुमचा 21 रुपयांचा हप्ता एप्रिल पासूनच चालू होणार हे देखील सरकारने स्पष्ट केलंय। त्यामध्ये पहिली आणि महत्त्वाची बातमी म्हणजे लाडक्या बहिणींसाठी सरकारने दिलेली सर्वात मोठी गुड न्यूज म्हणजे तुमचे पैसे चालू होणार। नवीन देखील आता जोडणी चालू होणार आहे। त्यामध्ये तुमचे पैसे आले नसतील तर तुमचा सर्वात मोठा प्रॉब्लेम झाला की तुम्ही तुमचं आधार कार्ड तुमच्या बँकेशी सीडिंग केलेलं नाही। सरकारने आज विधान भवनामध्ये ही माहिती दिली, राज्यातील 40 लाख महिलांचा हा प्रॉब्लेम आहे म्हणून त्यांच्या खात्यावरती हे पैसे आले नसल्याचं सरकारने आजच जाहीर केले। त्यामुळे या 35 ते 40 लाख महिलांच्या खात्यावरती तुमचे डिसेंबरचे पैसे आले पण जानेवारी पासून ते मार्च पर्यंतचे पैसे तुमच्या खात्यावरती आले नसल्यामुळे सध्या हा मोठा धक्का लाडक्या बहिणींना बसल्याची सर्वात मोठी अपडेट आली आहे। त्यानंतर पुढची एक सरकारने माहिती दिली आहे की आदित्य तटकरे आणि एकनाथ शिंदे यांनी माहिती दिली आहे की यामध्ये लाडक्या बहिणींच्या खात्याची केवायसी करणं खूप गरजेचं आहे। जर तुमच्या खात्याची केवायसी नसेल तर देखील तुम्हाला तुमचे पैसे येणार नाहीत हे सरकारने स्पष्टपणे सांगितलेलं आहे। केवायसी कशी करायची, त्याला कोणकोणती कागदपत्रे लागतील, तुम्ही कुठे करणार, तुम्ही घरच्या घरी करू शकताय याचा देखील व्हिडिओ आपण बनवला आहे। तर तो व्हिडिओ आपण उद्या सकाळी अपलोड करणार आहोतच परंतु तत्पूर्वी तुम्हाला त्या केवायसी करण्यासाठी आणि आधार कार्ड आणि बँकेशी संलग्न तुमचं कार्ड जोडण्यासाठी तुम्हाला महत्त्वाची बाबी आम्ही आज सांगणार आहोत, पुढच्या 2 मिनिटांमध्ये सांगणार आहोत। म्हणजे तुम्हाला 21 रुपयांचा हप्ता एप्रिल पासून चालू होईल, तुमचे जानेवारी पासूनचे हप्ते आता पुन्हा येतील ही सरकारने थेट माहिती दिली आहे। तेव्हा आदित्य तटकरे यांनी म्हटलंय की महाराष्ट्र सरकारने 3600 करोड रुपये महिला व बाल कल्याण विकासाच्या मंत्र्यांकडे दिले आहेत तेव्हा त्यांच्या खात्यावरती त्यांच्या वर्ग केले आहेत। तेव्हा महिलांच्या खात्यावरती हे 21 रुपयांप्रमाणे लवकर येतील परंतु राज्यातील महिलांना देखील महत्त्वाची बातमी त्यांनी सांगितली की तुमच्या या 2 गोष्टी तुम्ही करून घ्यायच्यात जेणेकरून तुम्हाला तुमचा हप्ता कायमस्वरूपी चालू राहील। आता एप्रिलचा हप्ता तुम्हाला कधी येईल हे देखील त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय। आता एप्रिलच्या काही महिलांची आता चाचपणी चालू आहे की त्यांच्या खात्यामध्ये पैसे का आले नाहीत हे देखील पाहण्यात चालू आहे। मग त्यांना तो मेसेज येईल की का पैसे आले नाहीत, तर त्याची पूर्ण पुनरावृत्ती होऊ नये किंवा अशा महिला गाळल्या जाऊ नयेत, त्यांचे पैसे सगळ्यांचे सलग पैसे यावेत यासाठी सरकार खूप मोठी प्लॅनिंग करत आहे। तेव्हा एप्रिल महिन्याचे हप्ते जरी या मार्च महिन्याच्या एंडपर्यंत नाही आले तरी एप्रिल महिन्याचे पैसे 21 रुपयाने तुमच्या खात्यावरती एप्रिल महिन्याच्या सुरुवातीच्या पहिल्या आठवड्यामध्ये तुमच्या खात्यावर देण्याचा सरकारने प्लॅन केलाय। तेव्हा तुम्ही उद्याचा व्हिडिओ बघायचा की ज्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आधार कार्ड सेटिंग असेल, केवायसी असेल यासंबंधी सर्वात महत्त्वाची अपडेट आपण देणार आहोत। तेव्हा व्हिडिओ लाईक, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।